तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात नाही का प्रणव भाईच्या स्माईलने केली. मग ते पोरगं किती भारी असतं ते नाही का, एकदम क्यूट क्यूट. मग तेवढं झाल्यानंतर आपण मेसवरती गेलो. तर मेसवरती मस्त आपण खीर पराठे आणि बटाट्याची भाजी होती. तर मेसचं जेवण म्हणजे ठीक आहे, आता न बोलण्यासारखंच आहे. अरे नाही का, प्रणव भाई आपल्याला पराठे बिराठे दाखवत होता नाही का, त्याचे शेप बघा कसे आहे ते. मग काय थोडंसं भावेश भाईनी बी थोडंसं आपल्याला लेक्चर दिलं थोडंसं नाही का, तो पण जोक मारत होता मस्तपैकी. मग तेवढं झाल्यानंतर हे पोरं बघा वाट बघताय कशी ती प्लेट घेताना. म्हणजे आम्हाला भेटली होती पण मग त्यांना भेटली नव्हती. तर काय नाही भाई, आम्हाला खीर आणून देत होता ना, आम्ही मस्त खात होतो नाही का. मग काय तेवढं झाल्यानंतर आपण बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर म्हणजे आपण पेप्स्या वगैरे घेतल्या. तर हे पोरं बघा तिकडे पण माझी शूटिंग करत होते. मग काय तिकडून ओम्या आणि प्रणव आला. मग काय त्यांना पण पेप्स्या दिल्या. ओम्या म्हणे मला नाही खायची. अरे भाई म्हटलं घे रे, सर्दी ती गेली उडत म्हटलं काय तू. मग काय तेवढं झाल्यानंतर आपण रूमवरती आलो. गोट्या भाईचं थोडंसं नाव घेतलं नाही का. मग रूमवरती थोडीशी मस्ती केली. तर बघा हे रील बिल दाखवत होते आपल्याला नाही का, फुल एकदम फनी फनी नाही का. मग हा गेम खेळत होता हा भाई. तो म्हणे तू पण ये भाई. म्हटलं मला तर नाही येत गेम. काही नाही म्हटलं ठीक आहे. मग तेवढं झाल्यानंतर थोडंसं पिक्चर वगैरे बघितला. मग त्याच्यानंतर रील वगैरे बघितलं थोड्याशा प्रदीप भाऊसोबत. वैभवने नाही का मॅगी वगैरे केली होती. मग तो वैभव खात होता कारण पोट भरलं नव्हतं. रात्री बघा आणि उन्हाळ्याचे शेकोटे करून मस्त शेकतोय हा ओम्या बघा कसं करतोय ते. तर संडेचा टाइमपास करून आपण मस्त तेवढं झाल्यानंतर सगळं नाही का रूमवरती परत गेलो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.